नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो. मी डॉक्टर बाळासाहेब मोकळ माझ्या नीटवाला वाटाड्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आजच्या या भागामध्ये आपण नीटचा फायनल पेपर सोडवताना नक्की आपली स्ट्रॅटेजी कशी असावी आणि त्या दृष्टीने काय तयारी करता येईल या संदर्भात चर्चा करू. सध्या 12वीचे बोर्डाच्या परीक्षा ही शेवटच्या टप्प्यात आहे. येत्या 1-2-3 दिवसात सर्व मुलांची 12वीची बोर्डाची परीक्षा संपेल आणि सर्वजण 4 मे रोजी जी नीटची फायनल परीक्षा होणार आहे त्या दृष्टीने तयारीला लागतील. हे शेवटचे 60 दिवस आपल्या हातात आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर ह्या स्लॉग ओव्हर्स आहेत. या 60 दिवसांमध्ये आपण कशा प्रकारे योग्य नियोजन करून अभ्यास करतो यावरच आपण जो गोल सेट केला आहे, टार्गेट सेट केलं आहे, तिथपर्यंत आपण पोहोचू शकतो. या 60 दिवसांमध्ये जास्तीत जास्त सराव प्रश्नपत्रिका सोडवण्याचा प्रयत्न करा. या सराव प्रश्नपत्रिका सोडवताना वेळेचे अगदी काटेकोर नियोजन करा. अगदी घड्याळ लावून त्यानुसार प्रश्नपत्रिका सोडवा. प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर पुढील प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी झालेल्या चुका पुढील सराव परीक्षेत दुरुस्त करा. त्याचप्रमाणे मायक्रो प्लॅनिंग करण्याचा प्रयत्न करा. बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झालेलेच आहे. यानंतर आता फक्त महत्त्वाचे टॉपिक, महत्त्वाचे प्रश्न यांचा सराव करण्याचा प्रयत्न करा. पेपरच्या 2 दिवस अगोदर मात्र कुठलाही पेपर सॉल्व करू नका, कारण त्यामध्ये जर एखादा पेपर अवघड गेला तर कॉन्फिडन्स लेवल कमी होण्याची शक्यता असते. तसेच पेपरच्या 2 दिवस अगोदर जागरण करू नका. अति जागरणामुळे पित्त वगैरे वाढते आणि तब्येत खराब होण्याची शक्यता असते. या काळामध्ये सात्विक आणि हलका आहार घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून आपली तब्येत व्यवस्थित राहील. सेंटरवर आपलं जे सेंटर येईल ॲडमिट कार्डवर, ते सेंटर आपल्या घरापासून किती अंतरावर आहे याचा अंदाज घ्या. तिथपर्यंत पोचायला किती वेळ लागतो याचाही अंदाज घ्या. नीटचा पेपर साधारणतः दुपारी 2 वाजता असतो. त्यानुसार दुपारी 12 वाजेपर्यंत आपण सेंटरवर व्यवस्थित पोहोचू अशा प्रकारे नियोजन करा. घरून निघताना जे आपले साहित्य बरोबर घ्यायचे आहे त्यामध्ये आपले ॲडमिट कार्ड, आधार कार्ड, एक्स्ट्रा फोटोज, पाण्याची ट्रान्सपरंट बॉटल, ह्या गोष्टी आवर्जून आणि आठवणीने बरोबर घ्या. त्याचप्रमाणे NTA जे गाईडलाईन दिले ड्रेस कोडच्या संदर्भात त्या पद्धतीनेच आपला ड्रेस कोड ठेवा. याशिवाय चुकूनही आपल्या खिशात काही लिहिलेले निमोनिक्स असतील किंवा काही आपलं मटेरियल असेल ते राहणार नाही याची काळजी घ्या. सेंटरवर पोहोचल्यानंतर ज्यावेळेस आपण आपल्या परीक्षा हॉलमध्ये एंट्री करतो त्यावेळेस आपला बेंच व्यवस्थित आहे की नाही ते बघून घ्या. तो हलतोय की काय याची खात्री करा. त्यानंतर आपल्या बेंचवर शांतपणे बसून एक 5 मिनटं मेडिटेशन करून शांत होण्याचा प्रयत्न करा. प्रश्नपत्रिका हाती आल्यानंतर सर्वप्रथम आपण जी भाषा निवडली आहे त्याच भाषेत ती प्रश्नपत्रिका आहे की नाही आणि प्रश्नपत्रिकेतले सर्व पेजेस बरोबर आहेत की नाही हे प्रथम चेक करा. त्यानंतर OMR शीट हातात पडल्यानंतर आपला रोल नंबर आणि आपले नाव हे व्यवस्थित त्यामध्ये भरा. त्यानंतर पेपर सॉल्व करताना प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगवेगळी असू शकते. त्यामध्ये जो विषय आपल्याला सोपा वाटेल तो प्रथम घ्या. जनरली बायोलॉजी हा विषय सर्वांना सोपा जातो आणि सगळ्यात जास्त वेटेज त्याच विषयाला आहे. त्यामुळे शक्यतो सर्वप्रथम बायोलॉजीचा पेपर सॉल्व करा. त्यामुळे आपली कॉन्फिडन्स लेवल वाढते. शक्यतो पहिल्या 50 मिनिटांमध्ये बायोलॉजीचा पेपर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर केमिस्ट्री हा विषय घ्या. 55 ते 60 मिनिटांमध्ये केमिस्ट्री हा विषय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा आणि शेवटचा 1 तास पूर्णपणे फिजिक्ससाठी राखीव ठेवा. कारण फिजिक्समध्ये बरेच सॉल्विंग क्वेश्चन असतात
त्यासाठी त्याला वेळ लागतो. तरीही 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त कुठल्याही प्रश्नाला वेळ देऊ नका. कुठला प्रश्न सॉल्व्ह होत नसेल तर त्याजवळ जास्त रेंगाळत बसू नका, कारण त्यामुळे पुढील येणारे सोपे प्रश्न आपण वेळेअभावी सॉल्व्ह करू शकत नाही. 2-3 प्रश्न जर आपल्याला आले नाही तर पॅनिक होऊ नका. त्या प्रश्नांची डिफिकल्टी लेवल जास्त आहे आणि आपल्याला आले नाही म्हणजे बहुतेकांना ते येणार नाही अशी स्वतःची समजूत घाला आणि पॅनिक सिच्युएशन टाळण्याचा प्रयत्न करा. OMR सीट भरताना देखील प्रत्येकाची स्ट्रॅटजी वेगवेगळी असू शकते. काही जण पूर्ण पेपर अगोदर सॉल्व्ह करून घेतात आणि शेवटी OMR सीट भरतात. मात्र असं करताना प्रश्नाचा क्रमांक आणि उत्तर हे बरोबर मॅच होतील, ते खालीवर होणार नाही याची काळजी घ्या. काही जण जसे प्रश्न सॉल्व्ह करतील त्याप्रमाणे लगेच OMR सीट भरून घेतात आणि शेवटी काही जण एक विषय पूर्ण करतात, त्याची OMR सीट भरून घेतात आणि नंतर दुसऱ्या विषयाला सुरुवात करतात. कुठलीही पद्धतीने OMR भरली तरी चालेल, फक्त ते खालीवरती होणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारे पूर्ण पेपर सॉल्व्ह झाल्यानंतर जर शेवटी काही वेळ शिल्लक राहिला तर परत एकदा न सोडवले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. परत एकदा पेपरवर आपलं नाव, रोल नंबर व्यवस्थित टाकला आहे की नाही हे चेक करून घ्या आणि अटेंडन्स सीटवर आवर्जून सही करा. अशा पद्धतीने येणाऱ्या 4 मे रोजी होणाऱ्या नीटच्या फायनल परीक्षेला आपण सामोरे जाऊ शकतो. सर्व विद्यार्थ्यांना येणाऱ्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.